या तीन काळे कायदे वापस घेण्यामध्ये जो आज विजय झाला तो या देशाच्या शेतकऱ्यांचा विजय झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या कायद्याचा काँग्रेसनी लोकसभेत आणि राज्यसभेत जोरात विरोध केलेला होता, पण त्यावेळेस मोदी सरकारच्या हेकेखोरीप्रमाणे या कायद्याला त्यांनी पारित करून घेतलं आणि त्याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं हुतात्मा त्यांना पत्करावं लागलं, अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आणि शेतकऱ्यांना त्रास पण भोगावा लागला. आज हा कायदा वापस घेतला असं जेव्हा जाहीर झालं तर पहिले तर मोदीजींनी देशाच्या शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे आणि शेतकऱ्यांना कमिटमेंट केलं पाहिजे की मी आता अशा पद्धतीचे कायदे आणणार नाही. कारण की हे कायदे हे संशय त्यांच्या बद्दलचा देशाच्या जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या मनात आहे की आजपर्यंत मोदीजींनी जे बोलले त्याचं उलटं केलं आणि देश विकला. आज पंजाब असेल, उत्तर प्रदेश असेल, अशा अनेक राज्यातल्या निवडणुका लागलेल्या आहेत. जे काही सर्वे रिपोर्ट आला त्याच्यामध्ये BJPचा सुपडासाप त्या ठिकाणी होणार आहे, ही एक भीती. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की या निवडणुकीच्या नंतर माननीय राष्ट्रपती महोदयांची निवडणूक येणार आहे आणि त्या निवडणुकीमध्ये समजा यांच्या विचाराचे राष्ट्रपती झाले नाही तर ही मनमानी त्यांना करता येणार नाही. आणि म्हणून या भीतीच्या पोटी हे तात्पुरतं कायदे वापस घेतलेत काय, हा संशय आजही शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. आणि देशातली जनता मोदींच्यापेक्षा हुशार आहे, त्याच्यामुळे येणारा काळ त्यांना समजणारच आहे. पण महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे की ही 3 काळे कायदे आणण्याचा मागचा उद्देशही हेतू सरकारने स्पष्ट केला पाहिजे, मोदी सरकारने स्पष्ट केला पाहिजे. ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.